आजी तर रडायला लागली मित्रांनो. फोटोमध्ये तोंडच गायब झालं. पहिलं वराड बघा, पहिलं वराड ट्रकीने वराड जात होतं. गँगस्टर बाय बाय रे बाई. नमस्कार मंडळी, कशा आहात? तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज अशी इंटरेस्टिंग गोष्ट घडली आहे. आज आतमध्ये मम्मी कपडे आवरत असताना तिला कपाटामध्ये फोटोंचा जुना अल्बम सापडलेला आहे. आपण तो अल्बम पाहूया. चला. तर मंडळी, हा आहे तो अल्बम. आय एम नॉट शुअर बट येस, हाच आहे. असे छोटे छोटे अल्बम होते तेव्हा, काय मोठे असे करिश्मा वगैरे तसे नव्हते. जुन्या अल्बमच्या गोष्टी निघत्या, आता जुन्या गोष्टी बाहेर निघत्या. लग्नातले फोटो बघायचे होते ना. हा, सापडला. मम्मी चंदनच्या लग्नातले आता फोटो दिसतील, सगळं दिसून तुला. हे माझे पप्पा आहेत, अगं ते पुढच्या लग्नाच्या टायमिंगचा फोटो आहे त्यांचे. मंडळी, ही आहे माझी मम्मी. बघा मम्मीचा मेकअप. किती साली लग्न झालं होतं? 1992 साली लग्न झालेलं होतं. त्यावेळेसचा हा फोटो आहे. त्यावेळेसची नवरी बाई बघा. तर रडायला लागली मित्रांनो. हे आहेत माझे पप्पा आणि हे आहेत आमचे चुलते. कसे तब्येत वगैरे कशी होती बघ? कसं आंघोळ घालतात त्यावेळी लग्नात सुद्धा शाळेचा ड्रेस होता माझा. पप्पाला आंघोळ घालतानाचा फोटो आहे. हे आंघोळ घालते ते पप्पाची आत्या आहे. अरे, पहिलं वराड बघा, पहिलं वराड ट्रकीने वराड जात होतं. हे मम्मीचे सगळे मावशी वगैरे त्यांचे फोटो आहेत. हे पप्पाची गावातली आमची भाऊकी. मी असेल नाही, तू नाही ती. तर मंडळी, हा आहे ब्ल्यू शर्टवाला माझा मामा. त्या काळचा हाय, त्या काळचा हँडसम. हे माझे आजोबा. तर मंडळी, आमचा जीव आमच्या आजीव आणि पप्पाचा जीव त्यांच्या आजीव. तर मधली ही जी लाल साडीवाली जी आहे ती आहे आमची पणजी. आमच्या मामांचे बैल मुळाच्या गाडींना. ही माझी मैत्रीण, ही मी, ही अक्का माझी बहीण, आणि ही भाभी, आणि ही नंतर. मित्रांनो, ही माझी आजी. आता कशी दिसते बघा. इकडे आणि पहिली कशी दिसत होती. तर मंडळी, कशी आहे गँगस्टर वाईफ 90ची. सगळे मंडळी 90ची कशी स्टायलिश आहे बघा. तर मंडळी, हे आमचे मधले चुलते आहेत. त्या ज्या जगात नाही आहेत, त्यांच्या लग्नाच्या वेळेचा फोटो आहे. त्यांचं आणि पप्पांचं एका दिवशी होतं. वायले म्हणत होतं, पण एकाच दिवशी होतं. निम्मे डोके उडालेले. तिथं पण यांचे निम्मे डोके. जुन्या काळामध्ये मंडळी फोटो काढायची पद्धत बघा तुम्ही. फोटोमध्ये तोंडच गायब झालं. तोंडच गायब आहे. माझे दुसरे आजोबा आजी, त्यांचं पण तोंडच गायब डायरेक्ट. असे फोटो काढत होते. ही माझी आत्या. हे बघू, नवरदेवाचा परण्या. आज फॉर्च्युनर मध्ये निघती. आणि पहिलं बघा बैलगाडी. नवरदेवाची वरात. ते आमचे काका आहेत, मधल्या मावशीचे आणि मोठ्या मावशीचे मालक. माझे मामा आहेत निळा शेटवाले. गँगस्टर बाय बाय रे बाई. मंडळी, हे माझे सख्खे आजोबा. हे माझे मोठे मामा. हे नाना, हे चुलते माझे. चुलत मामा, आणि हे आबा, आणि हे आमचा चुलता जगन्नाथांना. हो, यांना मुंबईचे ना. भरपूर
मम्मीला हे रुखवत दिलं तेव्हा हा काय काय होतं त्याच्यात आता मी कशाला बघितलं तुला रुखवत म्हणजे गिफ्ट का? रुखवतात काय काय दिलं तर बघा. रुखवत म्हणजे अगोदर कधी देते ते? लग्नानंतर बादल्या, कोडई, पापड खायला एवढं मोठं होतं. ती काय ती डाळ करोडच आपली लग्नात आणि मंडळी हे माझे आजोबा. असं म्हणतात की मी सेम आजोबासारखा दिसतो आणि तसाच वागतो म्हणून. हे माझे पप्पा मध्ये आप्पा. कशामुळं ती म्हणलं कोण काय म्हणलं होतं कारण ती मग आल्यावर म्हणला पप्पा काळेत म्हणून ना पप्पा म्हणलेले ना काळे आंघोळ हापशाव करीत असत का काय एकाच एक बुटीला घ्यायनी हापशाव आंघोळ कशी करतात घरी नाही करीत केली होते. पण हापशेव आलता काय आम्ही वराड तिथं उभं राहिलो हापशा म्हणजे शाळेपाशी हापशा होता वराड ती काय होत होतं? वराड उभं राहिलो होतं मग तिथं आला मग तो म्हणला मला तर काही पता ना तो म्हणला माझं नाही लग्न लावायचं मालकचं लग्न लावून घ्या माझं काय लग्न लावायचं आणि कमन म्हणलं अजून ती मग कोणचं काळा कमी काळा म्हणली होय. नाही नाही अजून कोणचं कमी कर काही चांगलं आहे का नाही बिनच काही. आपण ह्यो आता यायने बनवू चांगला भाऊचा फोटो मोठा करून. चांगला चेहरा सरळ नाही. चेहरा असू दे माझ्यासारखं दिसतो पण चेहरा बघ ना. होय? आहे का नाही? म्हणजे हे बघा 2 नवरदेव आणि दोघांचे वेगवेगळे स्टाईल. एक पोलला उभं राहिले एक इकडे. भारी होते राव हे किस्से. एक उडदाचं पोत आणि एक साखरेचं पोत. एक जण गोरा होता आणि एक जण काळा होता म्हणून. माझं खीर पप्पा काळे होते आणि चुलते गोरे होते म्हणून चुलत्याला साखरेचं पोत आणि पप्पाला उडदाचं पोत म्हणायचं. ही मग तेच म्हणायचा का बापूस म्हणायचा ह्याला ह्याला जोख्यात टाकलं का म्हणजे जोखा द्यायचा पाठीवर असं पालथा पडायचा आणि म्हणायचा एक उडदाचं पोत आणि एक साखरेचं पोत तुम्हाला पोमू बघायचं कोण म्हणायचं? बापूस म्हणा आता निघले काही बी सुद्धा पहिलं काय होतं म्हणजे ह्या नव्हतं ना काही पहिलीच खरी मजा होती. आता तर काय नाही. पुढं गाड्या काय आता काय हे जुन्या काळातले घर ते कसे वाटतात ना त्या आशाचा माझा काढला होता आता किती वाडीमध्ये चेंज झालं. मंडई हे बघा त्या काळाचे घर. म्हणजे आता जर आम्ही आणखीन वाडीला म्हणजे आमच्या मामाच्या गावाला जर गेलो तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. आता नाही राहिलं. आणखीन थोडेफार घरं आहेत वाडीमध्ये पण हे आमचे घर म्हणजे पहिल्या काळातली. ही माझी मम्मी आणि तिची मैत्रीण ही माझी मैत्रीण गीता 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 मावशी. तिची बहिणीची मुलगी आणि ही तिची बहीण हसला का गा हे कोण आहे? ते कोण आहे? बमू ये बमू हो आपलं नाही ते पप्पाच्या आत्याचा मुलगा आहे. नाही माझ्या मावशीचा सगळ्यात छोटा मुलगा बाळू दादा. नाही पप्पा ह्यो पप्पा दादा लय भारी फोटो आलाय पण हसताना. आजी कमेंट तसं करायचं. तर मंडळी आता ओळू आपल्या आमच्या बालपणाकडे. बरे कोण असे हे माझा मोठा चुलत भाऊ आणि मी बनेलवर बघा कसं आहे टकला हैवान. माझं कटिंग करता करता थोडेसे केस कापले होते भगवाननी. केस कापायला ते पूर्णच म्हणजे टकलं करावं लागलं मला आणि मी टकलं केलं आणि त्याच्यानंतर मग मी खूप रडायचो म्हणून माझ्या भावाने पण टकलं केलं होतं. आम्ही दोघांनी टकलं केलं होतं आणि मग ते फोटो काढले टाकल्याचा. हा आणखी नाही सांगू का हे मी आहे अयो आकाश आहे. आकाश आहे मोठा भाऊ माझा चुलत. हे आम्ही जामखेडला असतानाचा रामेश्वरचा फोटो आहे. हे लहानपणी माझा टॉवेल वाढायचे आंघोळ केलं. हे लहानपणी माझा आंघोळ केल्यावर टॉवेल ओढायचे त्यामुळे मी आज मोबाईल घेऊन आले होते सुट्टी काढायला म्हणून मी टॉवेल लपिला होता. सेम फोटो आता पण आहे तुमच्या दोघांचं. मम्मीचं आणि माझं तेल लावते 4थी 5वी पर्यंत मित्रांनो माझी मम्मीने माझा भांग केलेला आहे. आणि 4थी 5वी पर्यंत म्हणजे मला गंधाचा टिळा पण होता. ते आपण जाम खेळलं हे बघा हे जामखेडला. हे पप्पाचे पहिलं आपलं रॉकेल होतं दुकानात टाक्या होत्या बघा. पहिलं स्माईल बघा स्माईल
ही स्माइल बघून तुम्हाला कोणाची स्माइल आठवते सांगा? हे माझे पप्पा आहेत. ही स्माइल बघून मला जेठालालची स्माइल आठवते. हे आमचे बाबा सद्गुरू सीताराम बाबा सद्गुरू सीताराम बाबा वंडेगावकर. हे मी आहे आणि ही माझी बहीण आहे मधली. परत नाही का ग? हा आणि तू बार कायस का ह्यो? हा हे मी बाबांचा दिसतंय का नाही? श्यामच बाबाने असं केली. श्यामच दिसतंय का नाही? बाबांचा आशीर्वाद आहे ना आपला. घ्या ते शेषनारायणच्या मंदिराचं. हे जे तुम्ही रोज शिखर बघता ना मंदिराचं, आम्ही जे रोज शिखर दाखवतो ना त्या मंदिराचं आहे. मूर्ती स्थापना. मूर्ती स्थापित करता वेळेचा मला फोटो. बघ, किती छान दिसतंय. बाला बाले आजी आजी इमोशनल झालेली आहे बघ. बोल बघून. आधी आता बोल बघून म्हणजे आजोबाला बघून इमोशनल झाली नाही. मित्रांनो, आमच्या आजोबा गेल्याच्या नंतर एका वर्षानंतर मी झालतो. म्हणजे जवळपास 25 वर्षाचा काळ उलटलेला आहे. मॅडम ज्यावेळेस DEDला पुण्याला होत्या त्यावेळेस पप्पा मम्मी आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळेस शनिवारवाड्यामध्ये काढलेले फोटो आहे. सोहम जम गेला असं भारी दिसायची आई माझी. तरुण होते तेव्हा. आमचं बालपण झालं. माझं बालपण घ्या आधी माझं बालपण. शिरटलीच दगाड वर दिसायचं. मंडळी, आम्ही आहे. हा माझा मोठा भाऊ. हे जे हातात आहे ती माझी चुलत बहीण आणि हे 2 माझ्या सख्या बहिणी. हे मॅडम आहेत. आणि रक्षाबंधनाचा काळ भगवानगडावरचे फोटो आहेत. शेकू पाया पडते. शेकू तू येत नाही. हे आकाश आहे आणि ही चकोत आहे. किती बारीक तब्येत. दगडूशेठचा फोटो. दगडूशेठ गणपतीचा. त्यावेळेस छोटा मोबाईल होता नोकियाचा, त्याच्यामध्ये काढलेला फोटो आहे लांबून. हेअर कम्स द बेस्ट पार्ट ऑफ माय लाईफ. हे बघा गाईज, मी 3री 4थीला असेल. माझ्या मम्मीचे पप्पा आणि मम्मीची मम्मी, आजोबा आणि आजी. त्यावेळेस त्यांना आमच्या दादाला एक लई खास सवय होती दादा तंबाखू खायची. तुम्ही दमाने या. मी तंबाखू खाल्ली. तंबाखू दादा तर मंडई आम्ही एक दिवशी मामाच्या गावाला गेलतो आणि त्यावेळी आमच्या आजोबा डोंगरावरती होते. आम्ही खाली होतो. तर ते मला बघून पळत येत होते खाली. तर मग त्यांना मी म्हणलं की दमान्या मी तंबाखू खाल्ली आताच. पप्पी घ्यायला येत होते. लय पप्प्या घ्यायचे माझे. खूप पप्प्या घ्यायचे माझ्या लहानपणी. आजी पण आजोबा पण. आजी आहे आणखी. तुम्हाला आता मामाच्या गावाला आमची होईल एक चक्कर, तुम्हाला दाखवतो मी त्यावेळेस. ही मोठी मामी, ही सगळ्यात छोटी मामी, ही माझी आजी, ही मावशी. थर्ड पार्ट. थांब आता. ही मंडळी हे ओळखा कोण आहे? आपल्या ब्लॉगचा 3rd पार्ट बद्री. कसलं दिसत होतं बघता. लयच भारी दिसत होते. डोळे बघ, डोळे डोळे बघ. डोळे बघ. लय रडत होतं गे. ही माझी मम्मी लग्ना अगोदर. त्यांचे असले फ्रॉक्स वगैरे असायचे त्यावेळेस अमरेला. शाळेत वगैरे. अम्ब्रेला फ्रॉक ती सारखी म्हणते म्हणून माझ्या लक्षात राहिले नाव. पोळ्याच्या सणाच्या दिवशी माझ्या मामांचे फेवरेट बैल होते सुनी का घातली? त्यावेळेस सण साजरा करतात आजोबा, मामा आणि मम्मी. गाईच माझी मम्मी. फोटोशूट चालू नाव होतं कायला पण. ती माझी मैत्रीण गायत्री. हा नोकरीला, ती टीचर आहे इंजिनिअरिंग कॉलेजला. असं आहे का? नाशिकला नाही, औरंगाबादला. औरंगाबादला. आणि हे PS आहे. हे सिंहगडावरचे कोणते पेस आहे? तू शिक्षिका झाली. कल्याणी PSI नाही, आता प्रमोशन म्हणून पुढे गेली असेल ती खूप. तेव्हाच झाली होती PSI. आणि या आरती काय मस्त मैत्रिणी होत्या त्या. लय भारी होत्या. ती मैत्रिणी ना ती खानदेशाची बरं का. धुळ्याची होती, खानदेशची. तर ती ना हॉस्टेलला असताना एवढी भरणी भरून लोणचं आणायची. खानदेशी लोणचं असलं भारी असतं. आणि आम्ही मस्त मसाला खिचडी करायची आणि तिचं लोणचं किती पण खा. एवढं होतं अख्खं हॉस्टेल तिचं लोणचं खात होतं तरी पण संपायचं नाही. संपलं की लगेच भरणी बनवून आणली. लोणच्याच्या भरणीचा फोटो नाही काढला. काढायला पाहिजे होतं तेव्हा. मला सवय होती प्रत्येक गोष्टीचं फोटो काढून ठेवायची.
ठेवून ये. साधाचा फोन होता नोकियाचा, पण आणि त्याने अशी मुंबईला काय गेलतीस? आठवण? हो मुंबईला गायत्रीने ठरवलेलं की तुला मी एकदा तरी मुंबई दाखवणार, म्हणजे ती मुंबईला राहायला होती, मग तिने घेऊन गेलेली मला मुंबई दाखवाय. कधीच आहे हा तिथेच हॉस्टेलवर काढलेलं. बीएडचा डीएडचा हे सुकेश सुकेश दिदी. हे त्या नोकियाच्या फोन मधले फोटो. बाकीचे फोटो काय झाले गाडी घातले? हे काय ह्याचे हे असले छोटे छोटे अल्बम भरपूर आहेत, त्याच्यामध्ये कॉलेजचे ताईचे फोटो आहेत. तुझ्यात मोकळीच ना काही वाटतं. हम्म. पहिली स्टाईल होती गाईज, आरशामध्ये बघून फोटो काढायचे आणि ते फोटो आपला फोटो फोनमध्ये काढायचा, ही एक स्टाईल होती. त्यामुळे ताईच आहे. बंडीला घातलाय. ताईच्या बड्डेचं पहिले सेलिब्रेशन, फर्स्ट बड्डे. मला गेल्यावर काढलेले फोटो. ते कोण आहे हिरव्या बांगड्याने ते लई मोठं? हे बाप्पाच्या लग्नातले फोटो. बंटीने बघून केले. ही माझी बाची आहे मुरुगजा. तर मंडळी, हे जे सगळे फोटो तुम्हाला आता दिसत आहेत माझ्या हॉस्टेलचे असतील किंवा माझे ट्रिपचे असतील किंवा भैयाच्या बड्डेचे असतील किंवा हे सगळे फोटो जे तुम्हाला दिसत आहेत, हे सगळे फोटो नोकियाच्या 7 काय येतं त्या मॉडेलचं नाव, नोकिया 6300 या फोनमध्ये आहे. नोकिया त्यावेळेस काय आयफोन वगैरे नव्हता, आपला एक छोटासा बटनाचा फोन होता नोकियाचा, त्या फोनमधले फोटोज आहेत. आणि फोटोज खूप काही मेमरीज क्रिएट करून गेलेत. मग त्यावेळेस मोबाईल नव्हते एवढे, मोबाईल साधा होता, पण फिलिंग्स आणि मेमरीज खूप होते. तयार करून गेलाय साधे कायचे ब्लर आहे मम्मी ते फोटो, ते फ्रेम नव्हती तयार केली. फोटो जुने झाले मित्रांनो, पण आठवणी अजून तशा ताज्या आहेत. आणि हे मोमेंट्स पुन्हा जगायला मिळाले, हेच खूप आहे बघून. खरंच त्यावेळेची लाईफ खूप सिंपल आणि सुंदर होती. जेव्हा कधी हे फोटो पाहतो त्यावेळेस फ्रेश memory वाटतं, परत ताज्या होतात. मेमरी ताज्या होत्यात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉग. कोण खालची प्रार्थना